नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता आपली दिवाळी संपलेलीच आहे आणि आज मी जात आहे खंडोबा देवस्थान माळेगाव, जिथे मोठी यात्रा भरते तिथे जाणार आहे मी दर्शन करण्यासाठी। तर निघालेली आहे मी आता जाण्यासाठी आणि हे बघा मी आहे आता सध्या बसमध्ये आणि बसने मी जात आहे आपल्या माळेगावला देवदर्शन करण्यासाठी। आणि हे पहा एवढा सुंदर असा वेदर झाला होता ना, खूपच छान वाटत होतं, एकदम असं आभाळ आलं होतं भरून, सगळं थंडगार हवा येत होती, खूपच भारी वाटत होतं। हे पहा किती सुंदर दिसायला लागले, एकदम हिरवं हिरवं गार, पूर्ण झाडी झाडी जिथपर्यंत बघत तिथपर्यंत एकदम असं झाडं, मस्त सुंदर मोकळं रान दिसत होतं छान। आपल्या इकडे गडचिरोलीमध्ये एवढं असं मोकळं पाहायला भेटत नाही ना, सगळं जंगल आहे, त्याच्यामुळं हे पाहायला मला खूप छान वाटलं एवढ्या दिवसानंतर। आणि असा मस्त आभाळ वगैरे आलं होतं आणि हे जे फुलं होते ना रस्त्याच्या मध्यभागी लावलेले, खूपच भारी दिसत होते, येलो येलो, किती छान दिसायला लागलेत बघा, एवढे सुंदर वाटत होते, मला तर खूपच जास्त आवडत होते। आणि असाच आम्ही प्रवास करत मग आता जात होतो। मग आता थोड्याच वेळामध्ये पोहोचलेलो आहोत दर्शनासाठी माळेगावला। हे पहा बाहेरून असं आहे, ते बाहेरच्या कमान ही अशी आहे, मेन बस स्टँडला उतरून आपण या मेन कमानीकडे आलेलो आहोत आणि इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत। पाहूया आतमध्ये काय काय आहे, मी पण खूप वर्षानंतर आले आता, त्याच्यामुळे मी थोडंसं विसरल्यासारखं झालं होतं। मग हे पहा असं लावलेले आहेत, सगळीकडे असे दुकानं आहेत, पूर्ण आपलं जे जे सामान घ्यायचंय पूजेला जे लागल ते आपण सगळं घेऊन जाऊ शकतो। असं आम्ही चालत जातच होतो आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो एका स्टॉलवरती। मग तिथं आम्ही घेतलेलं आहे नारळ, हळद, कुंकू, हे सर्व उदबत्ती वगैरे जे आपलं पूजेचं सामान लागतं ना, ते सर्व घेतलं आणि तिथून आम्ही निघालेलो आहोत। मग तिथून समोर आल्यानंतर हे पहा असं होतं तिथं, आणि इकडच्या साईडने हे पूर्ण अशी दुकानं लावलेली होती आणि या पायऱ्यावरतून आता आपल्याला या कमानीच्या आतमध्ये जायचं आहे, या मंदिराच्या आत मेन गेट आहे हे। मग याच्यामधून आपण आता आतमध्ये जाणार आहोत। हे बघा, हे मी आलेली आहे आता बाहेरून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता तुम्हाला हेच मेन द्वार बघा किती सुंदर आहे, हे असं बनवलेलं दिसत आहे ना, हे महाद्वार खंडोबा क्षेत्र देवस्थानचं किती छान आहे पहा। मग त्याच्यानंतर मी इकडं पाहिलं तर हे पहा एवढी गर्दी होती, किती मोठी लाईन लागली होती हे बघा। आणि एवढ्या लाईनच्या मागे आता आपला नंबर होता आणि हे पूर्ण मंदिरचा मधून नजारा असा होता, हे पहा पूर्ण। आणि हे छोटे छोटे जे दिसत आहेत ना मंदिर टाईप, याच्यामध्ये पण छोटे देव म्हणजे दुसरे देव होते आणि हे एवढी सारी लाईन लागली होती, त्या लाईन मध्ये आपण पण लागलेलो होतो आणि ऊन पण अचानक खूप जास्त ऊन आलं, तसंच आपण लाईनला थांबलेलो होतो दर्शनासाठी आणि थोडं थोडं पुढे सरकत होतो। मग हे खूपच जास्त लाईन वाढतच चालली होती मागे, आणखीन गर्दी होती, कारण इकडं ते सटीचा महिना म्हणतात, त्या सटीच्या महिन्याचा पहिला रविवार होता, त्याच्यामुळं खूप जास्त अशी गर्दी होती। आणि आपण फायनली एका मंदिराच्या गेटच्या थोडं आतमध्ये आलेलो आहोत, मधल्या साईडच्या लाईन मध्ये, आणि थांबलेलो आहोत। हे पहा एवढी जास्त गर्दी झालेली होती, पूर्ण मागून धक्के वगैरे देत होते आणि आम्ही मध्ये आल्यानंतर हे बाहेरून बघा एवढी सारी लाईन लागलेली होती। बरं झालं म्हटलं थोडंसं लवकर पोहोचलो त्याच्यामुळे। आणि हे पहा आपण मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत, एवढे सारे असं मंदिराच्या जवळ एवढे लोक थांबलेले आहेत, बसलेले आहेत आणि आपली दर्शनासाठीची लाईन चालूच आहे पुढं। आणि हे आपण थांबलेलो आहोत आणि इथून आता आपण जाणार आहोत। हे जे दिसायला लागले ना, हे तोरण लावलेलं तिथं आहे, तिथून मध्ये जायचं आहे, तिथं देव आहे आपला। मग तिथून हे आम्ही थोडासा असा भंडारा घेतलेला आहे आणि या मंदिराच्या वरती असं टाकायचं असते, मग ते थोडंसं आपण टाकून घेतलं। हे त्या मंदिराचं भिंत आहे, तिथं आपण थोडंसं पाया पेरलं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आतमध्ये गेलेलो आहोत। आणि हे पहा देवाचं दर्शन करा, कारण तिथं असं कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता, तरी पण मी थोडंसं घेतलेलं आहे चोरून आणि तिथं दर्शन केलेलं आहे। खूप छान असं दर्शन झालं, एवढ्या गर्दीतून थांबून गेलो पण दर्शन खूप छान झालं, एवढ्या जवळून आतमध्ये पूर्ण जाऊन पाहिजे तसं दर्शन एकदम छान झालेलं आहे। आणि हे पहा तुम्ही पण दर्शन करून घ्या, हे आहेत माळेगावचे खंडोबा राया, किती सुंदर आहे बघा आतमध्ये, खूपच छान वाटलं, एकदम भारी वाटलं, मन प्रसन्न झालं दर्शन वगैरे करून।
आणि मग तिथून आता आम्ही थोडंसं तिथे जे आम्ही नैवेद्य दिलं होतं ते देवाला तिथे थोडं दाखवलं, बघ तिथे ठेवायला अलाउड नव्हतं. मग त्याच्यामुळे आपण बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर जो हा घोडा होता त्या घोड्याच्या पाया पडलो आपण. मग त्याच्यानंतर जे मी नैवेद्य नेलेलं होतं बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे मी तिथे त्या घोड्याला पण दाखवलं. आणि मग तिथे साईडला एक आजी बसलेल्या होत्या, ते एक टोकरी घेऊन त्यांच्या तिथे मी ते नैवेद्य ठेवून दिलं आणि पाया पडल्या. आणि मी इथं मला माहितच नव्हतं की माझे हसबंड माझ्या साईडला येऊन थांबलेत. मी ते भंडारा हाताला घेऊन मी हुडकायला लागले की ते कुठं गेलेत. मग ते माझ्या बाजूला होते, त्यांना लावलं आणि मग थोडा वेळ आम्ही असं मस्त तिथलं नारळ वगैरे घेऊन खाल्लो आणि बसलो होतो निवांत. थोडंसं छान वाटतं ना थोडंसं त्या वातावरणामध्ये बसायला. आणि मग त्याच्यानंतर आरती सुरू झाली. आतमध्ये पण हे बघा पूर्ण असं गच्च भरलेलं होतं, एवढी जास्त असं गर्दी झालेली होती. लगेच तिथं जे कोणी येऊन आरती वगैरे करत होते हलकी वगैरे वाजवून. असंच मी थोडंसं मग मला पण शूट मध्ये घेतलेलं आहे. इथं बाहेर तुम्ही काढू शकता फोटो वगैरे शूट घेऊ शकता, पण जे मेन देव आहे तिथं आतमध्ये घेऊ शकत नाही. आणि हे आपला बाहेरचा भाग आहे. आम्ही इथून निघलो बाहेर मंदिराच्या आणि हा मागच्या साईडचा भाग होता. हे बघा लहान मुलं वगैरे कसे वरती चढलेले आहेत आणि दुसरे म्हणजे दर्शन करून आलेले सर्वजण त्याच्या ह्या मंदिराच्या वरती असं नारळ वगैरे फेकत होते, भंडारा फेकत होते. आणि आम्ही असं मग नंतर समोर थोडंसं येऊन बसलो होतो. मग तिथून मी पाहिलं की हे सर्वजण इथं फोटोज वगैरे काढत होते. दुसरे म्हणजे इथून ते मंदिराचा कलश वगैरे छान येत होता, पूर्ण छान वाटत होतं. हे घुमट कलश येत होता. आणि मग त्याच्यानंतर एवढी जास्त गर्दी वाढली होती आमचं दर्शन झाल्यानंतर. आज खूपच जास्त गर्दी होती, पण छान वाटत होतं, एकदम मस्त वाटत होतं. जो जत्रेसारखा माहोल वाटत होता. पण जत्रेमध्ये पण एवढ्या आतमधून दर्शन भेटत नाही, एवढं छान दर्शन झालं आमचं. आणि मग हे पहा पूर्ण मी असं मंदिर बघत होते, थोडंसं रेकॉर्ड करत होते. आपण गेलेल्या ह्या आठवणी राहतात म्हणून. आणि हे छोटे छोटे मंदिर मधले पण आम्ही सगळ्यांच्या पाया पडलो. तिथं ते देव आहेत वेगवेगळे. मग हे आणखीन अशीच मी सगळ्या ते देव जे छोटे छोटे होते त्यांना मी आपलं नारळ फोडलेलं ते मी ठेवायला गेलेली होते आणि ठेवत होते इकडे. मग नंतर नवरी नवरदेव पण होते आणि मग तिकडं नारळ वगैरे मी ठेवून तिकडं मग आलेली होती आता इकडे. आणि मग इकडं आम्ही येऊन आता बाहेर आलो. मंदिराच्या साईडलाच कोपऱ्यावर एक आजोबा असे बसलेले होते आणि हे आजोबा आपल्या मेंढीच्या केसापासून असं वेगवेगळे धागे दोरे ते घोंगडे बनवतात ना, ते तसे बनवून आणलेलं होतं. आणि इथं माझ्या मिस्टरांनी हातामध्ये तो मेंढीच्या केसांपासून बनलेला धागा बांधून घेतला आणि मी पण सोबत घेतला एक नंतर बांधण्यासाठी. आणि त्यांच्याकडे बघा असे खूप सारे वेगवेगळे त्या मेंढीच्या केसापासून बनवलेल्या गोष्टी होत्या, चप्पल पण होत्या, सगळंच होते. आणि असं गुंफलेले हे हातात घालायचेच आहेत धागे वगैरे. आणि हे पहा किती छान असं वळायला लागलेत ते दोरा त्या मेंढीच्या केसाचं. आणि हे आहे घोंगडं पूर्ण मेंढीच्या केसापासून बनवलेलं. मग तिथं आम्ही ते घेतलं सगळं आणि तिथून आता आम्ही आमचं दर्शन वगैरे झाल्यानंतर निघालेलो आहोत. आणि मी पाहत होते की इकडं आता आपल्याला काय काय घ्यायचं, हे स्टॉल कशाचे आहेत हे पाहत होते. मग त्याच्यानंतर आपण पोहोचलो एका पेड्याच्या स्टॉलवरती. मग तिथून आम्ही थोडेसे पेढे घेतले आणि हे पहा किती छान असं पेढे वगैरे ठेवलेले आहेत सर्व. मी हे सर्व आता पाहत होते. त्याच्यानंतर मी पोहोचले एका दुसऱ्या स्टॉलवरती. मग तिथं हळद कुंकू घेतलेलं आहे आणि असे थोडेसे ब्रासलेट टाईप होते. हे काय ब्रासलेट वगैरे घेतले नाही, प्रसाद घेतला इथला, हे गोडवाला आणि हा मुरमुऱ्याचा एक पुडा घेतला. आणि नंतर असे जे दोरे होते हातात बांधायचे ते घेतले. मग त्याच्यानंतर आम्ही चाललो आता बाहेर. आणि मी इथं जातच होते तर एक कुत्रा माझ्या पायामध्ये आल्या होता. मग एका मावशी पण होती, मग आम्ही दोघे हसत होतो. मग तिथून असंच पाहत आम्ही चाललो होतो. हे पहा किती सुंदर असं यात्रेसारखंच भरलेलं आहे, एकदम मस्त. सगळे दुकानं वेगवेगळे छान लावलेले होते. मी सर्व पाहत असं जात होते. आणि ही जी मेन कमान होती ही आता आपण याच्या आता बाहेर निघणार होतो, हे मी पाहत होते. एकदम मस्त किती सुंदर दिसत होते. आणि हे पहा मी मस्त इकडं तिकडं बघत भारी येत होते बाहेर आणि छान वाटत होतं सर्व हे एकदम पाहून.
खूप छान वाटलं, मला एकदम मन प्रसन्न झालं होतं. आणि हे पहा, मला हे आबाला शॉट घ्यायचा होता, त्याच्यामुळं मी असं फ्रंट कॅमेरा चालू करून मस्त आलेली आहे असं बाहेर. आणि तिथून आम्ही निघालो आहोत. आणि मग ते बाहेर निघाल्यानंतर असे रस्त्याला स्टॉल लागलेले होते, आपले सर्व काही स्वेटर वगैरे, घरामधलं कुशन जे असते ते सर्व असं तिथे लावलेलं होतं. आणि आम्ही चाललेलो होतो ऑटोने. मग ऑटोमध्ये बसले, एकदम छान वाटत होतं ऑटोमध्ये पण वातावरण, आम्हाला एकदम भारी वाटलं. आणि थोड्या वेळानंतर असं दूर आम्ही आलो. त्याच्यानंतर हे पहा, किती सुंदर अशी नदी होती, एकदम छान वाटत होतं ना. आणि हे पाणी पण एवढं वरती आलेलं होतं, आणि दुसरे माणसं पण असे पाहत थांबलेले होते या नदीला. आणि मला हा वाला जो नजारा आहे ना, हे खूपच जास्त आवडतो. किती भारी दिसते ना, मला असं पाहिलं ना मला तिकडे जावं वाटते, जाऊन मस्त तिथे जाऊन थांबावं, बघावं, खेळावं वाटते. एवढं सुंदर होता तो नजारा, खूपच छान वाटत होता मला. मग त्याच्यानंतर आम्ही अहमदपूरमध्ये पोहोचलो आणि ह्या वडेवाल्यापाशी पोहोचलेलो आहोत. मग तिथं आम्ही घेतलेला आहे, माझ्या मिस्टरांना आणि भावांना 2 वडापाव घेतले. ते दोघांनी वडापाव खाल्लेले आहेत, आणि मी वडापाव खाणार नव्हते, त्याच्यामुळं मी भज्जेपाव घेतले होते आणि मी ते भज्जेपाव खाल्ले. मग त्याच्यानंतर आम्ही आणखीन थोडीशी अहमदपूरमध्ये थोडीशी शॉपिंग केली. मग शॉपिंग वगैरे झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत आमच्या गावी. त्याच्यासाठी नंतर आम्ही बसलेलो आहोत आमच्या ऑटोमध्ये. आणि मी खूप जास्त थकले होते, त्याच्यामुळे माझी पूर्ण एनर्जी गेली होती. मग ऑटोतच बसून मी थोडंसं नारळ पाणी पिलेलं आहे, आणि मी जात आहे आता आमच्या घरी. घरी आल्यानंतर मी हा प्रसाद काढून घेतला आणि सगळ्यांना घरामध्ये दिलेला आहे, वाटप केला. आलेली आहे मित्रांनो मी आत्ताच घरी, आणि घरी येऊन मी प्रसाद वगैरे काढलेला आहे आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना दिलेला आहे. तिथे खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे आता खूप जास्त मी थकलेली आहे. आता मी थोडा आराम करणार आहे. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.